नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये टीईटी मध्ये येणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांचा आज सराव करणार आहोत. त्याचबरोबर जे दुसरे पर्याय आहेत ते का चुकीचे आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ते निग्लेक्ट करता येतील याचा आपण आज विचार करणार आहोत. चला तर सुरू करूया. तुमच्यासाठी पहिला प्रश्न म्हणजे शिकणाऱ्या मुलामध्ये कुतूहल म्हणजे क्युरिओसिटी कोणत्या प्रकारच्या प्रेरणेत मोडते? बाह्य प्रेरणा, अंतर्गत प्रेरणा, नकारात्मक प्रेरणा की सामाजिक प्रेरणा? याचं योग्य उत्तर आहे अंतर्गत प्रेरणा. कुतूहल हे मुलाच्या स्वतःच्या मनातून येत असतं. ते कोणत्याही बाह्य बक्षीस किंवा शिक्षेवर अवलंबून नसतं. ही अशी प्रेरणा आहे जी मुलांना स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या आनंदासाठी शिकायला प्रवृत्त करते. आणि जर आपण इतर पर्यायांचा विचार केला तर बाह्य प्रेरणा ही बक्षीस, चॉकलेट किंवा शाबासकीसाठी अभ्यास करते. नकारात्मक प्रेरणा म्हणजे शिक्षेच्या भीतीने अभ्यास करणे. आणि सामाजिक प्रेरणा म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी, त्यांच्यात मान्यता मिळवण्यासाठी काहीतरी करणे. कुतूहल हे या तिन्हीपेक्षा वेगळे आहे, यातून येणारे असते. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पियाजे पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष वयोगटातील मुले कोणत्या टप्प्यात असतात? संवेदन ग्रहण, पूर्व संक्रियात्मक, ठोस संक्रियात्मक की औपचारिक संक्रियात्मक? काय वाटतं तुम्हाला कोणत्या टप्प्यात असतील? तर याचा योग्य उत्तर आहे ठोस संक्रियात्मक म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. या वयोगटात मुले तर्कशुद्ध विचार करायला चालू करतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत तर्क लावायला चालू करतात. एखादं वस्तुमान वाढलं, एखादं कमी झालं तर त्या संख्येत घट होते की कमी होते की नाही होत याचा ते तर्क लावायला चालू करतात. आणि बाकीच्या पर्यायाचा जर विचार केला आपण तर संवेदन ग्रहण हे जन्मापासून 2 वर्षापर्यंतचा टप्पा असतो. पूर्वसंक्रियात्मक हा 2 ते 7 वर्षाचा जो टप्पा असतो त्याला पूर्वसंक्रियात्मक म्हणतात. आणि जो 11 वर्षापुढील टप्पा असतो त्याला औपचारिक संक्रियात्मक टप्पा म्हणतात. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. निकट विकास क्षेत्र म्हणजे ZPD ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बालमानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये जे बालमानसशास्त्रज्ञ आहे त्यांचा अभ्यास अधिक आपल्याला करावा लागेल, त्यांच्यावर जास्त प्रश्न येतात. तर निकट विकास क्षेत्र कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली? एक पियाजे, ब्रुनर, वायगॉस्की की थॉर्नडाईक? याचं योग्य उत्तर आहे की वायगॉस्की. ही खूप छान संकल्पना आहे. झेडपीडी म्हणजे कौशल्य जी मुलाला स्वतःहून करता येत नाही. कौशल्य ही मुलाला स्वतःहून करता येत नाही, पण शिक्षक किंवा ती माहिती माहीत असणाऱ्या अधिक जाणकार व्यक्तीच्या मदतीने ती करू शकतात, असं वायगॉस्की यांचं मत आहे. शिक्षक किंवा पालक, आपण त्याला तात्पुरती मदत, स्कॅप फोल्डिंग म्हणतो, तात्पुरती मदत करतोय, त्याला काय म्हणतात? झेडपीडी. ते कोणी मांडलंय? तर वायगॉस्की यांनी. तर पुढचा प्रश्न, ट्रायल अँड एरर. ट्रायल अँड एरर शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? थॉर्नडाईक, स्किनर, पावलॉव, कोहलर? ट्रायल अँड एररचा सिद्धांत कोणी मांडला? याचं योग्य उत्तर आपल्याला माहिती आहे की थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांनी मांजरावर पझल बॉक्स हा प्रयोग केला होता. त्यांच्यामध्ये प्राणी अनेक चुका करून म्हणजे ट्रायल आणि एरर करून शिकत असतो. त्यांनी शिकण्याचे 3 महत्वाचे नियम दिले. एक प्रभावाचा नियम, सरावाचा नियम. इतर जर पर्याय बघितले आपण, इतर पर्याय स्किनर, पावलॉव आणि कोहलर. स्किनर हे ऑपरेटन कंडिशनिंग, पावलॉव हे क्लासिकल कंडिशनिंग आणि कोहलर हे इनसाइट लर्निंगशी संबंधित येतात. स्किनर ऑपरेटर लर्निंग, पावलॉव क्लासिकल कंडिशनिंग आणि कोहलर इनसाइट लर्निंग यांचा त्यांच्याशी संपर्क असतो. ट्रायल आणि एरर कोणी मांडला? तर थॉर्नडाईकनी मांडला. पुढचा प्रश्न, फॉर्मेटिव्ह मूल्यमापन कधी केले जाते? आपण आत्ताच पेपर झाले मुलांचे, तर फॉर्मेटिव्ह मूल्यमापन कधी केले जाते? वर्षाच्या शेवटी, अध्यापनानंतर, प्रक्रियेनंतर की परीक्षेदरम्यान? याचं योग्य उत्तर सांगता येईल आपल्याला की शिकण्याच्या दरम्यान. म्हणजेच फॉर्मेटिव्ह किंवा आपण म्हणतो आकारिक मूल्यमापन
आकारिक मूल्यमापन हे शिकवणे सुरू असतानाच केले जाते. याचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थी काय शिकत आहे हे तपासणे. विद्यार्थी काय शिकत आहे हे तपासणे आणि शिक्षकाला त्याच्या शिकवण्यात किंवा विद्यार्थ्याच्या शिकण्यात आपल्याला त्वरित चेंज करता येतो. म्हणजे आपल्याला फीडबॅक भेटतो. आपण काय शिकवतोय आणि विद्यार्थी काय शिकतोय, आपण काय शिकवतोय आणि विद्यार्थी काय शिकतोय याच्यात आपल्याला मदत करता येतं. समजा एखादं उदाहरण सांगायचं झालं तर वर्गात विचारला प्रश्न, एखादा क्विज किंवा तोंडी प्रश्न, वर्षाचे हे काय आले फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या मध्ये आले. आणि वर्षाच्या शेवटी जे मूल्यमापन म्हणतो त्याला आपण संकलित मूल्यमापन म्हणतो. वर्षाच्या शेवटी जे समेटिव्ह मूल्यमापन म्हणजे संकलित मूल्यमापन असतं. चला तर पुढचा प्रश्न बघूया की रिएन्फोर्समेंट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राशी संबंधित आहे. बघा, परत जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांच्या संबंधी प्रश्न आला की रिएन्फोर्समेंट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राशी संबंधित आहे. पावलॉव, स्किनर, कोहलर की जेम्स, सांगा बरं कोणाशी असेल. तर याचं योग्य उत्तर आहे स्किनर. बघा, बी एफ स्किनर यांनी ऑपरेटिंग कंडिशनिंग म्हणजे क्रियाप्रसूत अभिसंधान याला रिएन्फोर्समेंट म्हणजे बळकटीकरण ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते सकारात्मक बळकटीकरण म्हणजे बक्षीस देणे किंवा नकारात्मक बळकटीकरण म्हणजे त्रासदायक गोष्ट काढून घेणे याद्वारे वर्तन घडते किंवा ते काय होते अधिक पक्के होते. हे कोणी मांडलं तर स्किनर यांनी मांडले. आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे की इनसाइट लर्निंग कोणाशी संबंधित आहे. परत मानसशास्त्रज्ञ त्यांच्यावर प्रश्न आहे की इनसाइट लर्निंग कोणाशी संबंधित आहे. स्किनर, थॉर्नडाईक, कोहलर की पियाजे. तर हे संबंधित आहे कोहलर यांच्याशी संबंधित आहे. कोहलर हे गेस्टाल्ट हे काय आहे? गेस्टाल्ट शास्त्रज्ञ आहे. गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी माकडावर प्रयोग केला. चिपांजीवर त्यांनी काय प्रयोग केला. इनसाइट म्हणजे शिकताना हळूहळू प्रगती होत चालते. आपले जे विद्यार्थी त्यांची पण काय होते हळूहळू प्रगती ग्राफ वाढत जातो. म्हणजे इनसाइट प्रगती न होता समाधान सुचणे अचानक समस्येचे आपल्याला काय असतं समाधान सुचतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या डोक्यात आहे ती आपल्याला पण अचानक ती गोष्ट आपल्याला सुचते. म्हणजे हा कसा आहे ट्रायल आणि एररशी एकदम विरुद्ध आहे. ट्रायल आणि एररशी एकदम विरुद्ध आहे. म्हणजे काय ते इनसाइड लर्निंग अंतर्दृष्टीने शिकणे म्हणजे आपल्या अंतर्दृष्टीने शिकणे. हा तर कोणी मांडला तर कोहलर यांनी मांडलाय. पुढचा प्रश्न, चाइल्ड सेंटर एज्युकेशन कोणत्या तत्वावर आधारित आहे. सध्या आपण बघतोय सीसी मुलांचं मूल्यमापन करायचंय. मग सगळे शाळा कशा आहे विद्यार्थी केंद्रित आहे. कशा आहे विद्यार्थी केंद्रित म्हणजे विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून आपला अभ्यासक्रम तयार केला जातो. विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून आपले शिक्षक शिकवतात. म्हणजे चाइल्ड सेंटर एज्युकेशन कोणत्या तत्वावर आधारित आहे तर विद्यार्थी केंद्रित. बालक केंद्रित शिक्षणात शिकवण्याचा वेग, मुलांची आवड, त्यांच्या गरजा यानुसार काय शिक्षण ठरवले जाते. यात पाठांतराव्यतिरिक्त क्रिया म्हणजे एक्सपेरिमेंट, ऍक्टिव्हिटी बेस आणि अनुभवावर शिक्षण म्हणजे एक्सपेरिमेंट लर्निंग केले जाते. आता जे शिक्षण आपण शिकवतोय प्रत्येक पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे विद्यार्थ्याला केंद्रित ठेवून मग ते ऍक्टिव्हिटी केली जाते. तो अभ्यासक्रम ठरवला जातो, शिक्षकांचा वेग ठरवला जातो. त्यालाच काय म्हणतो आपण चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून आपण ते शिकवतो विद्यार्थ्यांना. चला तर पुढचा प्रश्न बघूया की लॉ ऑफ रेडिनेस कोणत्या सिद्धांतात येतो. लॉ ऑफ रेडिनेस याच्यात पण काय आले मानसशास्त्रज्ञ आलेत. पियाजेचे टप्पे, स्किनर ऑपरेंट की थॉर्नडाईकचे नियम, ब्रुनलचे मॉडेल या कोणत्या याच्यामध्ये लॉ ऑफ रेडिनेस येतो. तर याचं योग्य उत्तर असणार आहे की नियम थॉर्नडाईकचे नियम. आपण आधी पाहिल्याप्रमाणे थॉर्नडाईक यांनी शिकण्याचे मुख्य नियम दिले आहेत. त्यापैकी सज्जतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ रेडिनेस हा एक आहे. यानुसार जेव्हा विद्यार्थी शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतो तेव्हा तो अधिक प्रमाण शिकतो. म्हणजे आपलं जर मन असेल तर आपला अधिक अभ्यास होतो. त्यालाच काय म्हणतात थॉर्नडाईक लॉ ऑफ रेडिनेस. म्हणजे एखादा विद्यार्थी मानसिकदृष्ट्या तयार असेल आता मला हे करायचंच आहे हे मी पूर्णच करणार आहे, तर आपण काय होतो तो एक्झाम पण पास होतो, ते लक्षात पण राहतं
आणि आपल्याला त्याच्यात सक्सेस पण भेटतो. हे कोणी मांडलं तर थॉर्नडाईक यांनी मांडले. पुढचा प्रश्न, कन्स्ट्रक्टिव्हिझम कोणत्या तत्वावर आधारित आहे? कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे ज्ञानरचनावाद. आपण टाचण ते काढतो ना, ज्ञानरचनावाद आधारित टाचण, तोच ज्ञानरचनावाद कोणत्या तत्वावर आधारित आहे? ज्ञान शिक्षक देतो, ज्ञान विद्यार्थी स्वतः तयार करतो, पाठांतर की बक्षिसाने शिकणे? तर याचे योग्य उत्तर सांगता येईल की बी, ज्ञान विद्यार्थी स्वतः तयार करत असतो. विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतो. पियाजे, व्हायगोस्की आणि ब्रुनर यांच्या विचारांवर आधारित या तत्वानुसार ज्ञान हे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे ट्रान्सफर होत नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून, सहकार्यातून आणि समस्या सोडून स्वतःच्या ज्ञानाची रचना करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ज्ञान रचनावाद. म्हणजे आपल्या शिक्षकांनी शिकवलंय, पण विद्यार्थ्यांनी कसं आत्मसात केलंय, तो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, त्यावर काम करून तो काय करतो? आपण ज्ञानाची रचना करत असतो. त्यालाच कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजेच ज्ञान रचनावाद आपण म्हणतो. तर पुढील प्रश्न बघूया की ऑपरेटर कंडिशनिंग मध्ये कोणता घटक महत्वाचा आहे? रिएन्फोर्समेंट, इनसाइट, क्लासिकल रिस्पॉन्स की मॅच्युरेशन्स? तर यासाठी महत्वाचा रिएन्फोर्समेंट. हा, रिएन्फोर्समेंट यासाठी महत्वाचा आहे. हा प्रश्न पुन्हा स्किनर यांच्या सिद्धांतानुसार आलाय. ऑपरेटर कंडिशनिंग मध्ये वर्तन घडल्यानंतर मिळणारे बळकटीकरण म्हणजे रिएन्फोर्समेंट हे ठरवते की वर्तन पुन्हा घडेल की नाही. इनसाइट, वर्तन पुन्हा घडेल की नाही हे त्याच्याशी संबंध आहे. तसेच इनसाइड, सेकंड ऑप्शन काय आहे? इनसाइड हे कोहलरशी संबंधित आहे. तर क्लासिकल रिस्पॉन्स हे पावलावशी संबंधित आहे. बघा, मी तुम्हाला सांगतोय की कोणतं उत्तर बरोबर आहे आणि दुसरे जे ऑप्शन आहे ते का चुकीचे आहे आणि कोणत्या शास्त्रज्ञाशी त्यांना संबंधित आहे, हे तुम्ही कॉलम करून लिहून घेऊ शकता की कोणता पॉइंट कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे. आपल्याला पेपरला तेच विचारलं जाणार आहे. नेक्स्ट, स्कॅप फोल्डिंग म्हणजे काय? शिक्षा देणे, तात्पुरती मदत, नकारात्मक बळकटीकरण की पाठांतर? आपण आत्ताच झेडपीडी बघितलं, त्यात स्कॅप फोल्डिंगचा विषय आला होता. तर स्कॅप फोल्डिंग म्हणजे तात्पुरती मदत करणे. तात्पुरती मदत करणे ही संकल्पना वायगोस्की यांनी झेडपीशी झेड पी डी याची संबंधित मांडली. स्कॅप फोल्डिंग म्हणजे जसं आपण घर बांधताना परांडा बांधतो आणि मग काम झाल्यावर काढून टाकतो, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या प्रक्रियेत आवश्यक तेवढी मदत करतो आणि त्यातून विद्यार्थी शिकतात. समजा उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या विद्यार्थ्याला एक गणित अडतंय, समजा त्याला गुणाकाराची पद्धत येत नाही, तर शिक्षकाने फक्त गुणाकाराची पद्धत कशी मांडली, कशी मांडायची हे जर सांगितलं, म्हणजे तात्पुरती त्याला जर मदत केली, तर तो काय करू शकतो? आपले उदाहरण सोडू शकतो. किंवा आता समजा आपले पेपर होत असतात, आत्ताच एक्झाम झाल्यात, त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न जर समजून सांगितलं, म्हणजे तात्पुरती मदत केली, तर काय होतं? विद्यार्थ्याचे उत्तर लिहू शकतात. म्हणजेच काय? स्कॅप फोल्डिंग म्हणजे तात्पुरती मदत करणे. आणि हे कोणी मांडलंय? तर वायगॉस्की यांनी मांडलंय. तर पुढचा प्रश्न आहे, रेडिनेस कोणत्या प्रकारशी संबंधित आहे? मानसिक तयारी, शारीरिक तयारी, यादृच्छिक शिकणे की असंबंधित प्रक्रिया? रेडिनेस. तर याचं उत्तर आहे की मानसिक तयारी. बघा, तर मानसिक तयारी, विद्यार्थी तयार असेल तर शिकणे अधिक परिणामकारक होत असते. म्हणजे हा कोणी मांडला? तर थ्रॉन्डाईकनी मांडलेला नियम आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जर तयार असला, तर तो काय करतो? अधिक प्रमाणात ज्ञान घेण्याचं काम करत असतो. अधिक शिकणे त्याचं काय होतं? परिणामकारक होतं. म्हणजे चांगल्या प्रकारे तो काय करतो? ज्ञान ग्रहण करतो. नाहीतर एखाद्याची इच्छाच नसेल, आपण त्याला किती बळजबरी करून शिकवलं तर त्याचा काय उपयोग होत नाही. म्हणजे थ्रॉन्डाईकनी काय मांडलंय? तर रेडिनेस म्हणजे सज्जता. रेडिनेस म्हणजे काय? तर सज्जता. विद्यार्थ्याची मानसिक तयारी म्हणजे रेडिनेस असेल तरच विद्यार्थी अधिक प्रमाणात ज्ञान ग्रहण करू शकतो. चला, तर पुढचा प्रश्न आहे की चाइल्ड इज अन ऍक्टिव्ह लर्नर हा विचार कोणाचा आहे? परत शास्त्रज्ञानावर प्रश्न आला की चाइल्ड इज अन ऍक्टिव्ह लर्नर हा विचार कोणाचा आहे? स्किनर, पियाजे, पावलाव की थ्रॉन्डाईक? तर याचं उत्तर आहे पियाजे. याचं उत्तर आहे
की पियाजे मुलं स्वतःच्या अनुभवातून ज्ञान बांधतात. म्हणजे पियाजे मानतात की मुले कसे असतात, निष्क्रिय नसतात म्हणजे पॅसिव्ह नसतात. ते कसे असतात, सगळे मुलं ऍक्टिव्ह. पियाजे काय मानतात की सगळे मुलं ऍक्टिव्ह, एकदम ऍक्टिव्ह असतात, कोणीच निष्क्रिय नसतं. ती स्वतःच्या जगाचा शोध स्वतः घेत असतात, स्वतःच्या अनुभवातून. म्हणजे जे अनुभव येतील त्यातून ते ज्ञान घेत असतात आणि त्या ज्ञानाची रचना करत असतात. त्याच्यामुळेच त्यांना काय म्हणतात, जे पियाजे त्यांना ज्ञान रचनावाद मानसशास्त्रज्ञ म्हणतात. बाकीचे दोन आहे, एक स्किनर आणि पावलव. हे वर्तमानवादी, म्हणजे बिहेवियर कसं आहे, बिहेवियरिस्ट म्हणतात त्यांना. आणि जे पियाजे त्यांना काय म्हणतात, कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतात. आणि जे स्किनर आणि पावलावे यांना काय म्हणतात, बिहेवियरिस्ट म्हणतात, जे बाह्य घटकावर जास्त भर देतात. पियाजे काय करतात, की जे ज्ञानावर भर देतात. आणि जे बाकीचे स्किनर आणि पावलाव काय करतात, तर जे बाह्य घटकावर जास्त भर देण्याचे काम करतात. आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे की लर्निंग बाय डुईंग हा कोणत्या तत्वाशी संबंधित आहे. लर्निंग बाय डुईंग हा कोणत्या संबंधित आहे. ए डुई, बी पॉवलॉव, सी स्किनर की थॉर्नडाईक. डुई, पॉवलॉव, स्किनर की थॉर्नडाईक. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल की डुई. अनुभवाधिष्ठित शिक्षणात प्रत्यक्ष कृतीला महत्त्व त्यांनी दिले. यांचं नाव पूर्ण आहे जॉन डुई. हे एक अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी लर्निंग बाय डुईंग म्हणजेच अनुभवावर शिक्षण, अनुभवावर आधारित शिक्षण, एक्सपेरिमेंटल एज्युकेशन म्हणतो आपण, वेगळे एक्सपेरिमेंट करून त्यातून शिक्षण घेणं, त्यांनी त्याच्यावर भर दिलाय. त्यांच्या मते विद्यार्थी जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतात तेव्हा ते अधिक प्रभावीपणे शिकतात. म्हणजे समजा एखादं आपण काम दिलंय, गणिताचं उदाहरण आपण फळ्यावर समजून सांगतो, पण विद्यार्थी जेव्हा स्वतः करतील, स्वतः एक्सपेरिमेंट करतील, तेव्हा ते गणित त्यांना अधिक प्रमाणात समजेल. किंवा आपले विज्ञानाचे जे प्रयोग असतात, छोटे छोटे प्रयोग असतात, जर विद्यार्थ्यांनी करून बघितले त्यांच्या हाताने, तर विज्ञान त्यांना अजून गोडीत निर्माण होते आणि ते अजून जास्त प्रमाणात शिकण्यावर भर देत असतात. यालाच कोणी मांडलं, हे तर डुई यांनी मांडलंय. तर मित्रांनो, हे काही टीईटी मध्ये आले. आणि आता पुढच्या पेपरमध्ये 23 तारखेला पेपर होणार आहे. त्यात येऊ शकणारे महत्वाचे प्रश्न आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आधारित. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मित्रांपर्यंत, भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद.